हा चेंडू वेगवान पद्धतीचा, परंतु एकच धाव अर्जित केली जाईल. त्याचप्रमाणे कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनची ग्रामीण कमिटी, ज्या गाव कमिटीने सुद्धा जास्त मेहनत घेतली, मग त्या सतीदादा बेलोशी असतील, सुधीर पार्टी असतील, नितेश चव्हाण असेल, प्रवीणदादा सकपाल असतील, राकेश पार्टी असेल, विजयदादा सकपाल असतील, स्वप्नील कदम असतील, सतीदादा गोले असतील, रोशन बेलोस असेल, साहिल निक्कम असेल, विकी जगदाले, अमर पार्टे, भावेश कदम, ऋतिक सकपाल यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. गेली 3-4 महिने अहोरात्र कष्ट करतायत आणि तो क्षण, तो दिवस, ती स्पर्धा आपण अनुभवतोय, हा थरार अनुभवतोय या सर्वांच्या मेहनतीमुळे, कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांमुळे. हा चेंडू मात्र घडतंय काय मैदानात, फलंदाज विकेटचं पतन होत आहे. डीजे सतीश, थोडसा ऐकू द्या आम्हाला सुद्धा मधुर संगीत. मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. कम्युनिटी बॉक्सच्या बाजूला लहान पोरं सुद्धा इथे स्वयंसेवकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. या स्पर्धेसाठी, या प्रीमियर लीग साठी कपडे विभागातील सन्माननीय सदस्य असतील, पदाधिकारी असतील, हे सुद्धा हजेरी दाखवत आहेत. काल सन्माननीय माणगाव पोलादपूर तालुक्याचे सन्माननीय आमदार शेठ गोगावले सुद्धा काल उपस्थित होते. चंद्रकांत साहेब कलंबे सुद्धा काल उपस्थित होते. म्हणजे मोठे मोठे मान्यवर येऊन गेलेत. मोठा प्रहार केलाय जरूर, चेंडू जातोय गरकन सीमा रेषा पार, येतोय हा गणगणित. पारितोषिकांची खैरात तर नक्कीच केली जाईल. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये लागू. पुन्हा एकदा मोठा प्रहार, विनोद चव्हाण त्या ठिकाणी, काय उत्कृष्ट झेल, देखना झेल, विकेटचा पतन, वर टू ढगाव. स्ट्रोक, त्याला थोडीशी एलिव्हेशनची कमी, आणि म्हणून की काय विकेटचा पतन. शुभम, मोठा झटका, मोठा फटका लागतोय तो साई सेवक संघ कापडे बुरुजोक एससी या संघाला. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय पद्मनाभ. या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे, मोठी फटकेबाजी आणि सामन्याचं चित्र बदलण्याचं, परंतु ती खेळी आता करणं अपेक्षित असेल, कारण की 2 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. राजेचा कोण रे, याची मेहनत सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. पंचांनी अपील करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंचांनी अपील नाकारलेले आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज प्रवीण. हा चेंडू मात्र थोडासा एलिव्हेशनची कमी या चेंडूवर सुद्धा पाहायला भेटले. केवळ 1 धाव अर्जित केली जाते. या एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची
8 ऑन स्कोर कार अर्थात 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि 8 धावा पहिल्या षटका अखेर. मोठी फटकेबाजी करावी लागेल ते रोशन आणि पद्मनाभ याला. रोशन याने मात्र नाराज केला आतापर्यंत, परंतु या सामन्यात रोशनने संघाचं आणि स्वतःचं नाव रोशन करणे जास्त गरजेचं असेल. त्याचप्रमाणे आपण दिवसभर पाहतोय विश्वनाथ दादा जाधव सुद्धा मेहनत घेत आहेत, देखरेख करतायत. काय कमी आहे काय कमी नाही तो देखरेख ठेवतायत. गणेश चव्हाण असतील कालपासून मेहनत करताना पाहायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय मिलिंद. हा चेंडू वेगवान पद्धतीचा थोडासा मिसफील्ड फमनिंग होताना पाहायला भेटतंय. या चेंडू मात्र 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 10 ऑन स्कोर काय अर्थात 10 धावा. रोशन रोशन आणि रोशन याच्यावर मात्र संघ मालकांची जास्त नजर असेल. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्या ताकदीची फलंदाज आतापर्यंत पाहायला भेटली नाही. या सामन्यात ते गरजेचे आहे. रोशन याने मात्र मोठी फटकेबाजी करणे जास्त गरजेचे असेल. चांगला फटका, दर्जेदार फटका, परंतु एक चांगला झेल या ठिकाणी पाहायला भेटतोय. पतन होत आहे. स्वतः फलंदाज सूरज चव्हाण मात्र मैदानात दाखल होतोय. योगेश दादा पवार किनेश्वर गावचे हे सुपुत्र थोडस नाराज आपल्याला होताना पाहायला भेटतात. थोडस नाराजगी त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला भेटते. असं काही नसावं. आपलीच स्पर्धा आहे आणि आपल्याच संयोजन आहे, घरचाच कार्यक्रम आहे असं समजायचं. विजय सकपाल यांचा वाढदिवस आहे. संपूर्ण संयोजन कमिटीकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दीर्घायुष्य लाभो. पुढचा चेंडू विनोद दादा सुरज चव्हाण याच्यासाठी हलक्या हाताने खेळलेला परंतु मिस्ट्रोक चुकीचा फटका, विकेटचा पतन. ओव्हर टू डीजे सतीश. स्वप्नील कदम यांनी हा जो झेल टिपला त्यासाठी संतोष दादा वेलोसे यांच्याकडून 500 रुपये जारी झालेत आणि गुगल पे केले जातील. विनोद चव्हाण आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. त्या ठिकाणी
बड्डे बॉय विजयदादा सकपाल यांच्याकडून संपूर्ण कमिटी आणि जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यासाठी राही हॉटेल या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असेल, संध्याकाळी त्याचा लाभ घ्यायचा आहे. संपर्कासाठी शिवाजीदादा पवार आणि गणेशदादा चव्हाण. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु अपील मात्र नाकारली आहे. येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. दुसरा षटक मार्गस्थ असताना विनोद चव्हाण मात्र गोलंदाजीमध्ये मॅजिक दाखवतायत, जादू दाखवतायत. काहीतरी जादू होतेच प्रत्येक सामन्यामध्ये, मॅजिक काही घडतंय का पाहणं जास्त गरजेचं असेल. यावेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. येतोय अजून एक डॉट बॉल. या ठिकाणी कापडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे ते पदाधिकारी आहेत यांनी कमिटी अर्थात असोसिएशन कमिटी यांची एक सभा डगआउटच्या बाजूला शिवाजीदादा पवार यांच्याशी संपर्क साधून ती लवकरात लवकर करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपुष्टात येतो आणि 2 षटकाखेर धावसंख्येची संघाची केवळ 10 धावा. म्हणजे या षटकात केवळ 2 धावा खर्च केला विनोद चव्हाण याने आणि 2 गडी बाद सुद्धा केलेत. 2 यश त्यांच्या वाट्याला सुद्धा प्राप्त होताना पाहायला भेटतात. आपण पाहतोय कापडे विभाग प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले, पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा सामना पण पाहतोय. रोशन चव्हाण सलामीचा हा फलंदाज. रोशन चव्हाण पवार सलामीला आलाय जरूर, परंतु मोठी फटकेबाजीत आता कुठेतरी सामन्याचं गणित बदलताना पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय बंटी मॅन फ्रॉम घाटकोपर. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू येतोय, निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. बंटी याच्या गोलंदाजीचा विचार केला तर वेस्ट इंडिज संघाचा सुनील नरेन याच्यासारखी त्याची शैली आपल्याला पाहायला भेटते. चांगला फटका रोशनच्या फलंदाजीतून येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी ब्रँडेड असा 6 धावांसाठी षटकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आता गजर केला जातोय. यावर बोलेनच नक्की या चेंडू नंतर. या मैदानात पुढचा चेंडू, चांगला फटका, दर्जेदार फटका, चेंडू हवेत परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय हा कणकणीत दणदणीत षटकार आणि या षटकारासाठी संघ मालक संदीप दादा चव्हाण यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं होतं. आणि रुपेशदादा सकपाल आणि मंगेशदादा बेलुसे यांनी डगआउटच्या बाजूच्या दिशेने बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पाहूया हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. पाहूया 500 रुपये जाहीर होत आहेत का. या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू.
अजय मोहिते यांच्याकडून मात्र रोशनसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा येतोय, अजून एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. बंटी आणि 2 षटकार मात्र दिले, परंतु त्याच्यानंतर 2 डॉट डिलिव्हरी येत आहेत. मोठा प्रहार येतोय, गगनभेदी गगनचुंबी ब्रँडेड असा षटकार आणि या 6 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाते. (28 ऑन अ स्कोर कार) अर्थात 28 धावा. ही फलंदाजी सुरुवातीपासून रोशनला करणं जास्त गरजेचं होतं. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर रोशन याला जास्त स्ट्राईकवर जास्त राहणं गरजेचं असेल. आणि मी मगाशी म्हणत होतो की छत्रपती शिवरायांच्या नावाचा गजर डीजे सतीश यांच्या माध्यमातून होत होता. उमेश सुतार नावाचा माझा एक कवी मित्र आहे, तो असं म्हणतो की किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से सांप पैदा हुआ था, जिजाऊ ऐसी माँ थी यारो की गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज सूरज सकपाल. रोशन याला मात्र जास्त स्ट्राईकवर राहणं जास्त गरजेचं असेल. बॅटची एज जरूर घेतली होती. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकदा वर्जित केली जाते. या एका धावने धावसंख्या मात्र पुढे जाते. मित्रांनो धावसंख्या होते संघाची 29 ऑन स्कोर का अर्थात 29 धावा. साई सेवक संघ कापडे बुद्रुक एससी विरुद्ध आई काळकाई तांबडीची वाडी हा सामना आपण पाहतोय. अगदी संयमी पद्धतीने ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. त्याचं वैशिष्ट्य असेल या स्पर्धेचे संयोजन आणि नियोजन. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूने बॅटची काढा घेतले. फर्स्ट गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. या एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते. मित्रांनो धावसंख्या होते संघाची 31 स्कोर का अर्थात 30 धावा आपल्या धावपळकावर पाहायला भेटत आहेत. धावा धावपळकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगला चेंडू परंतु त्याला दिशा दिले. चेंडू जातोय वनभाऊ सीमारेषा पार येतोय हा चौकार.
भीमरचा हा चेंडू पंचाने घेरलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. $39 on a scorecard. फ्री हिटचा चेंडू काय करताय सूरज सकपाल मोठा प्रहार चेंडू जातोय कर्कण सीमा रेषा पार. काय फलंदाजी करतोय सूरज सकपाल. या ठिकाणी अष्टक कंपनीचे प्रोड्युसर आणि मॅनेजर सन्माननीय किशोरदादा शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेत ज्याचं नाव आहे कपडे विभाग प्रीमियर लीग. दादांना मी विनंती करतो की दादा आपण व्यासपीठावर स्थाना पण व्हायचं आहे. त्यांचे समन्वय मित्र योगेशदादा शेलार यांचा खेळ पाहण्यासाठी त्यांनी आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दीप पोदून आपल्याला पाहायला भेटत आहे. केवळ एक धाव अर्जित केली जाईल. 46 ऑन स्कोर कार्ड. संदीपदा चव्हाण याच्या चेहऱ्यावर मात्र हास्य असेल आनंद असेल कारण की आपला संघ कुठेतरी चांगली कामगिरी करतोय. अर्ध्या शतकाच्या उंबरठ्यावर मात्र संघ आहे. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि 4 षटकाखेर 46 ऑन स्कोर का अर्थात 46 धावा आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी कबड्डी विभाग प्रीमियर लीग पाहण्यासाठी पुण्यावरून सुनील दादा जाधव हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतात. दादांचं हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या रणसंग्रामात क्रिकेटच्या थरारात. या स्पर्धेचं नाव आहे कापडे विभाग प्रीमियर लीग. वर्ष पहिले पर्व पहिले. कापडे विभाग प्रीमियर लीग वर्ष पहिले पर्व पहिले. माझा विभाग माझा अभिमान आणि हा अभिमान सार्थ होताना पाहायला भेटतोय या क्रिकेटच्या रणसंग्रामात. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार विनोद चव्हाण आपल्याला पाहायला भेटतात गोलंदाजी ट्रॅकवर. तर स्ट्राईक एंडला सूरज सकपाल चांगली फलंदाजी करतोय. सूरज सकपाल रोशनने मात्र प्रभावी केलंय. यावेळेस घडतंय काय मैदानात. विनोद चव्हाण यांना मात्र यश प्राप्त होत आहे पहिल्या चेंडूवर. विकेटचा पतन ओव्हर टू डीजे सा नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. नितीन
अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे साई सेवक संघ काबडे बुद्रुक यस्सी हा संघ. नवीन फलंदाज नितीन मैदानात दाखल होतोय. विनोद चव्हाण सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत. चांगला फटका देखना स्ट्रोक परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण परंतु लॉंग स्टॉप रिझन मध्ये थोडंसं फंबल होत आहे. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते आणि या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 ऑन अ स्कोर कार्ड. 48 धावा. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना 48 धावा धावपलकार पाहायला भेटत आहेत. रोशन याला मात्र जास्त स्ट्राईकवर राहणं जास्त गरजेचं असेल कारण की सेट बॅट्समन आहे. मोठी फटकेबाजी करू शकतो. यावेळेस वेगवान पद्धतीचा व्हेरी व्हेरी फास्ट चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. येतोय डॉडबॉल निर्धाव चेंडूची सांगता. विनोद चव्हाण याच्याकडे मात्र अनुभव आहे. कोणत्या लेंथवर कोणत्या पिचिंगला चेंडू ट्रॅव्हल करायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे. याच्या अगोदरच्या सामन्यात त्यांना कोंबडीचं पारितोषिक लावलं होतं. आदित्य दादा सकपाल यांच्याकडून ते पारितोषिक होतं ती हुकली. परंतु यावेळेस पंच 2 समांतर करतायत. वाईट चेंडू घोषित करतायत. प्रदीप शिंदे सर आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटतात. खरं तर ही त्यांची शैली थोडस पाहताना आम्हाला दुःख होत आहे परंतु त्यांची खरी शैली आपल्याला येणाऱ्या काही 2 दिवसामध्ये नक्कीच पाहायला भेटेल. पोलादपूरचे डान्सिंग अंपायर म्हणून प्रदीप शिंदे सर यांची ओळख आहे. पोलटॉस स्वरूपाचा चेंडू परंतु या ठिकाणी एक चांगला झेल ओव्हर टू डीजे सतीश. परंतु एलिव्हेशनची थोडीशी कमी आणि म्हणून की काय विकेटचं पतन होताना पाहायला भेटत आहे. एक अनुभवी खेळाडू जयराम आता मैदानात दाखल होतोय. जयराम पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेत सातत्याने पाहतो पण आज या स्पर्धेच्या अनुषंगाने पाहायचं झालं तर फलंदाजीसाठी सुद्धा प्रमोट केले स्वतःला. चांगला फटका चेंडू जातोय गरकन सीमा रेषा पार येतोय. मात्र या 6 धावांनी मात्र साई सेवक काबडे बुद्रुक या संघाचं धावांचा अर्धशतक या ठिकाणी पूर्णत्वाला येताना पाहायला भेटत आहे. 55 धावा धावपलकार आपल्याला पाहायला भेटत आहेत. जयराम याने मात्र
स्वागत केलंय षटकाराने ते विनोदादा चव्हाण याचं. जयराम षटकार येतोय त्या फलंदाजीतून. हा चेंडू वेगवान पद्धतीचा होता. गोलंदाजी मार्कवर राजेश. स्ट्राईक एंडला जयराम. धावसंख्या होती ती संघाची 56 ऑन स्कोर कार्ड. 56 धावा धावपण आपल्याला पाहायला भेटत आहेत. जर हा सामना साई सेवक संघाच्या खेळाडूंनी जिंकून दिला आपल्या संघ मालकाला, तर साई सेवक संघाला आज संघ मालक संदीप दादा चव्हाण यांच्याकडून भोजनाची व्यवस्था केलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. तसा खेळ करावा लागेल. जयराम मात्र आग ओकतोय मैदानात. चेंडू जातोय पुन्हा एकदा चांगली फलंदाजी यावेळेस. काय घडतंय मैदानात थोडस मिश्किलपणा पंच दोन असावंतर करतायत. वाईट चेंडू घोषित करतायत. चांगली डीजेची व्यवस्था आपल्याला पाहायला भेटते डीजे सतीश यांच्या माध्यमातून. जर कोणाला कोणत्या कार्यक्रमासाठी डीजेची जर व्यवस्था अशी हवी असेल तर डीजे सतीश यांच्याशी नक्कीच संपर्क साधा. कार्ड सुद्धा उपलब्ध आहेत. चांगला फटका चेंडूला. मात्र या ठिकाणी काय होतंय, दोन खेळाडूंना हुलकावणी देऊन चेंडू लॉंगस्टॉपच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दोन धावा मात्र अर्जित केल्या जातील. या दोन धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 65 ऑन स्कोर कार्ड, अर्थात 65 धावा. पुन्हा एकदा जयराव सायकेनला गोलंदाजी ट्रॅकवर योगेश. यावेळेस घडताय काय, येतोय हा थोडासा व्हेरी व्हेरी फास्ट डिलिव्हर चेंडू आणि डॉट बॉल येतोय. दुपारचं रखरखता ऊन आता थोडस ओसरताना पाहायला भेटतंय. तसं तसं वातावरण सुद्धा बदलताना पाहायला भेटेल. यावेळेस दांडी गोल, बत्ती गोल यष्टांचा भेट.
नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय आशिष. आणि चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत गोलंदाज योगेश याने 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय आशिष. आपण पाहतोय कापडे विभाग प्रीमियर लीग, माझा विभाग माझा अभिमान असणारी स्पर्धा. पर्व पहिले, वर्ष पहिले. या चेंडूवर मात्र एक धाव अर्जित केली जाते आणि या एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. मित्रांनो, धावसंख्या होते संघाची 66 ऑन स्कोर कार्ड, 66 धावा. वेगवान पद्धतीचा हा चेंडू, काय घडतंय, थोडस मिस कन्व्हर्शन पाहायला भेटलं. एकदा होऊ शकली असती जर थोडस लक्ष असतं. सेवक संघ कापडे बुद्रुक एससी संदीपदादा चव्हाण यांचा हा संघ, तर दुसरीकडे आई काळगाई धामणीची वाडी. पैसे गोवेश रांजरी नशे संगम एक हौस माझे परवाल का, माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. सांग तुझे मनाने काय करताय.
सत्कार ओव्हर टू डीजे सतीश वर मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जातोय 6 धावांसाठी चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे या 6 धावाने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय चांगला चेंडू ऑर्कर लेन मध्ये चेंडू पाहतोय आपण केवळ एक धाव अर्जित केली जाईल या ठिकाणी साईक सेवक संघाच्या गोलंदाजासाठी मात्र मेजवानी असेल सचिन नाना धुमाल यांच्याकडून पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल कपडे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत सन्मान्य सचिन नाना धुमाल यांच्याकडे पारितोषिक परंतु या चेंडूवर मात्र येतोय हा कणकणीत दणदणीत चौकार इलेव्हन स्कोर कार 11 धावा चांगला फटका परंतु त्या ठिकाणी रोशन उपलब्ध आहे तर रोशन केवळ एकच धाव त्याला यशस्वी या एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते धावसंख्या होते संघाची 12 ठिकाणी प्रेक्षकांकडून थोडस प्रदीप शिंदे सर यांच्यासाठी यांच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत की त्यांनी त्यांची शैली दाखवावी परंतु हा चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा बाहेर येतोय हा षटकार डीजे सतीश हा तर मी म्हणत होतो प्रदीप दादा शिंदे सर जे पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यांची ती शैली कुठेतरी प्रेक्षकांना हवीशी वाटते पोलादपूरचे डान्सिंग अंपायर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो थोडेसे पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू होता या ठिकाणी धावबाची संधी होती परंतु कोणती धाव येत नाही डॉट बॉल षटक संपुष्टात येत आहे जाऊया तोपर्यंत डीजे सतीश यांच्याकडे यांनी मात्र 2 षटकार आपल्या त्यांच्या फलंदाजीतून पाहायला भेटले या ठिकाणी यंगस्टर्सचे सर्व सदस्य शैलेशदादा चिकणे यांचं सुद्धा स्वागत शैलेश भाई चिकणे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेचं नाव आहे कापडे विभाग प्रीमियर लीग माझा विभाग माझा अभिमान दादांचं हार्दिक स्वागत
या चेंडू मात्र येतोय हा चौकार आणि या 4 धावाने धावसंख्या मात्र धाव पोहोचते 22 ऑन स्कोर कार अर्थात 22 धावा. हा तर मगाशी आम्हाला प्रेक्षक क्षेत्रातून आम्हाला सूरजदादा सोनवणे खुणवत होते की प्रदीपदादा शिंदे यांची ती शैली पाहायची आहे जी प्रेक्षकांना हवीशी वाटते. पोलादपूरचा डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांचं नाव आहे, त्यांचा विक्रम आहे ते आमचे प्रदीप शिंदे सर. आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु येतो हा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आयोजकांची थोडीशी मागणी आहे की मोठा प्रहार बंटी याच्या फलंदाजीतून चेंडू हवेत. डीजे प्रदीप शिंदे सर यांची हॅलो हॅलो प्रदीप, एक झलक फक्त थोडीशी एक संख्या होते संघाची 23 ऑन स्कोर का अर्थात 23 धावा. विनोद चव्हाण हे वादळ जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत संदीपदादा चव्हाण यांच्या चेहऱ्यावर मात्र कुठेतरी 12 वाजले असणार, कारण की हा खेळाडू नाही, हे वादळ आहे त्या संघासाठी. हे वादळ थांबवेल का गोलंदाज नितीन, हे पाहणं जास्त गरजेचं असेल. प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या समोर, या प्रश्नाचं उत्तर काय होईल हे पाहणं जास्त गरजेचं असेल. यॉर्कर लेन मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत केवळ एक धाव. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठी फटकेबाजी करणं अपेक्षित आहे फलंदाजांना, परंतु धावसंख्येचा विचार केला तर सरासरी आतापर्यंत चांगली गाठलेली आहे. ट्वेंटी 24 ऑन स्कोर कार अर्थात 24 धावा. मोठा प्रहार केलाय जरूर, चेंडू हवेत परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय हा गगनभेदी गगनचुंबी 6 धावांसाठी ब्रँडेड असा षटकार. आहे ते आहेच, फक्त एक झलक. कामते गावचे देखील गावकरी आलेत, कामते गावचे ग्रामस्थ देखील आलेत. त्यांनी सांगतायत की आमचा प्रदीप कसा नाचतोय ते बघायचंय. म्हणजे विचार केला 30 धावा झाल्यात 30. व्यासपीठावरती जी मंडळी बसली आहेत ते सांगतायत की एक डान्स बघायचा आहे. बक्षीस काढून ठेवले परंतु डान्स केल्यावरतीच भेटणार. म्हणजे एवढ्या माणसांचं प्रेम आहे ते प्रदीप शिंदे सर यांच्यावरती, आणि हे प्रेम व्यक्त करतायत, परंतु प्रेमाची उपासना नक्कीच सरांच्या मनामध्ये रुजू होईल का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे मैदानात फक्त प्रश्नचिन्ह असतील, ते प्रश्नचिन्ह असे की सामना नेमका कोणता संघ जिंकेल आणि प्रदीप शिंदे सर नक्की आज डान्स करतील का. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू चांगला क्षेत्ररक्षण या ठिकाणी डीप मध्ये पाहायला भेटत आहे.
केवळ एकच धाव अर्जित केली जाते. या एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते मित्रांनो. धावसंख्या होते संघाची 31 ऑन स्कोर कार अर्थात 31 धावा. तर काही वेळेतच एक झलक पोलादपूरचा डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे काही क्षणात पावलं तर आता वळतायत आणि नक्की षटकार चौकारांची वाट बघतोय प्रदीप. पण पाहूया काय होतोय. या चेंडूवरती मोठा प्रहार केला मिड विकेटला चेंडूचा पाठलाग केला जातोय. डीप मधून फिल्डर येतोय. एक धाव तर घेतलीये आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय जाऊन पोहोचतोय तो 32 या आकड्यावरती. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच. यानंतर जय मल्हार 11 कुंबळवणे विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता संघ अशी लढत तुमच्या समोर पाहायला मिळेल. शेवटची लढत असेल आणि कोण जाणार आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये. हा प्रहार केलाय विनोद चव्हाण यांच्या बॅट मधून येतोय षटकार. डीजे पुन्हा एकदा मोठा प्रहार मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथं मात्र कॅच घेतली जाईल का परंतु कॅच ड्रॉप होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न केला परंतु कॅच ड्रॉप होते. प्रदीप शिंदेने डान्स केला तर शैलेशभाई चिकणे नक्कीच काही वेळेत बक्षिसाची घोषणा करतील. तसेच नरेश सकपाळ देखील काही वेळेतच घोषणा करतील. सगळं व्यासपीठ म्हणतंय की डान्स झालाच पाहिजे. सतीश बेलोचे देखील सांगते डान्स झाला पाहिजे फक्त बक्षीस देऊच. आमचे नितेश सावंत देखील सांगतायत पप्पू घारू देखील आमचे बोलताय डान्स कधी पाहायला मिळेल. चांगला बॉल या ठिकाणी चेंडू खाली राहतोय. थांबवलं जातंय. रुपेश बंटी बाद झाल्यानंतर विशाल आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल या ठिकाणी पंचांकडे अपील केले गेले आणि बोट उतरून धरलाय फलंदाज बाद. डीजे
18 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी धामणीची वाडी या संघाला. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरा संघाचं चौथं षटक टाकण्यासाठी जयराम निकम. जयराम निकम गोलंदाजी मार्कवर इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पोलादपूर तालुक्यामध्ये ओळखला जातो. जयराम निकम आज पाहूया, आज संघाला गरज आहे. मागील सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी मंगेश बेलोसे यांच्या संघाविरुद्ध केली होती आणि संघाला विजय मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका नक्की त्यांनी पार पाडली होती. सूरज ने देखील चांगली गोलंदाजी केली. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता होती. तिथं मात्र स्वतः कर्णधार सूरज गोलंदाजी मार्कवर आले आणि संघाला विजय मिळवून दिला. पहिला बॉल घेऊन लोअर फुल टॉस या ठिकाणी मात्र गती कमी केली होती. हे फलंदाजीने ओळखलं आणि त्यावरती ड्राईव्ह ऑन साईडला पाहायला मिळाला. सूरज चेंडूवरती गेले, त्यावर एक सिंगल घेतली आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळते. जयरामने जर विकेट घेतली तर निमेश निकम यांच्याकडून 200 रुपये. निलेश निकम. हा सामना झाल्यानंतर आपण वाढदिवस साजरा करणार आहोत, पण त्याच्यानंतर 5 मिनिटांनंतर मॅचला सुरुवात होईल. शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातील यानंतरची. टप्प्याचा बॉल या ठिकाणी पहा, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली जयराम निकम यांच्या माध्यमातून. पंचांकडे लाऊड अपील केलंय, परंतु पंच विचार विनिमय करून निर्णय देतील. समोरून बॉल नक्कीच ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षकाचा विवेदी घेतला डॉट बॉल. कोणती धाव मिळत नाहीये आणि पंचांकडे मात्र अपील केलं गेलं होतं, पंचांनी ते फेटाळून लावलंय. कोणतंही नुकसान मात्र होणार नाहीये. धामणीची वाडी या संघाचं बॅटिंगसाठी जर पाहिलं तर अक्षय आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाते आणि 67 धावांचा पाठलाग करत असताना 2 खेळाडू माघारी परतले. सुरुवात जर चांगली झाली, प्रत्येक मॅच जर पाहिली ना धामणीची वाडी संघाला, तर विनोद चव्हाण आणि बंटी शेलार यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे संघाला. आणि या मॅच मध्ये देखील फुलरल्यांचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळलाय, येतोय षटकार डीजे. योगेश शिंदे यांचं, किशोर शिंदे यांचं आगमन झाले आणि योगेश शेलार यांचे जबरा फॅन आहेत ते, त्यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक असं स्वागत. महाडवरून खास त्यांचा शेवटची मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. हा चांगला बॉल. रुपेदादा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या डान्ससाठी. त्याला व्यासपीठावर आमचे मान्यवर बसलेत, त्याला बक्षिसांची खैरात केली तर अजून डान्स बघायला भेटेल. टप्प्याचा बॉल शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. डॉट बॉल. कोणतीही धाव मिळणार नाहीये. जयराम निकम यांच्यावरती आक्रमण नक्कीच केलं जाते. 2 चेंडू लगातारचे डॉट टाकलेत. षटकार आल्यानंतर धावफलक जर पाहिला, गणेश चव्हाण यांच्याकडून सरप्राईज आले, ते सांगितलं जाईल संध्याकाळी प्रदीप शिंदे यांच्यासाठी.
जय मल्हार 11 कुंबळवणे आपला संपूर्ण संघ कॉमेंट्री बॉक्सच्या पाठी सर्वांना विनंती आहे. षटकाची समाप्ती होते. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 46 धावा, 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. 12 बॉल 21 ची आवश्यकता. ऐकूया एक सतीश गोळे यांच्या माध्यमातून आयोजकांना निवड करायची आहे. संडेच्या दिवशी प्रदीप शिंदेला डान्स करायला सांगायचा की नाही. ट्रेलर बघायचा आज ट्रेलर आहे, परवा पिक्चर असेल. आमच्या डीजे मास्टर नक्कीच सतीश गोळे, प्रत्येक गाणे त्यांच्याकडे. जागेवर डान्स केला तरी चालेल. प्रदीप शिंदे जागेवर तिथंच नागिन डान्स तिथंच जागेवरती. एक 38 सर्कलच्या बाहेर नका येऊ प्रदीप, तिथल्या तिथंच नाचा, नाहीतर लगेच धमाल. आणि मग खूप तुमचे चाहते या ठिकाणी दाखल झालेत. गर्दी होते प्रेक्षकांची. इंजिन आहे निशाणी तिथं. रुपे दादा जो बॅनर आहे, रुपे दादा सकपाळ यांचा प्रेक्षक कक्षाचा बॅनर आहे. इंजिनला बॉल लागला तर 500 रुपये. मोठा प्रहार या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला केलाय विनोद चव्हाण यांच्या बॅट मधून. डीप मधून फिल्डर येतोय, अतिशय वेगात चेंडूची फेक केली, दुसरी धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या या ठिकाणी 2 धावा. चित्त्याच्या वेगाने मात्र धावा पूर्ण केल्या 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. युट्यूबला जे प्रेक्षक प्रदीप शिंदे यांच्या गावातून पाहत होते, कामते गावातून, ते निघालेत बाईक घेऊन आता. तेही सांगतायत की आता गावामध्ये देखील एक टुर्नामेंट ठेवली पाहिजे. या चेंडूवरती मात्र विनोद चव्हाण यांच्या बॅट मधून षटकार. धावफलक 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 54. विनोद चव्हाण यांनी लगातार 2 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेश गोळे यांच्याकडून. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय 55 या आकड्यावरती. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 9 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. धामणेची वाडी या संघाला विजयासाठी आहे. त्या धावा बनवल्या जातील का, डिफेंड केल्या जातील का धावा, ते पाहावं लागेल आणि कमबॅक करावं लागेल साई सेवक संघाला. चांगला बॉल, त्यावरती चांगला फटका खेळाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेक केली जाते, तदवर एक सिंगल अर्जित केले.
एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर दिला जातोय आणि एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. त्यात आम्हाला तुम्हाला धावा घ्याव्या लागतात. जय मल्हार कुंभळवणे हा संघ आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये. त्यांनी 2 सामने जिंकले आणि आता हा दुसरा संघ आपल्याला भेटेल जो जिंकेल तो त्यांच्यासोबत खेळताना. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळताय. वाईट बॉल, अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी वापरला जातोय. पंच नंदू मांडे आणि प्रदीप शिंदे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर तिसरे पंच संदीप माने, सुरेश सोनवणे यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिले. मोठा प्रहार बॅटच्या रडारमध्ये आला, त्याला भिरकावलं आणि पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. येतोय विनोद चव्हाण यांच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. साने यांच्याकडून विनोद चव्हाण यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. धावा झाल्या त्या 63 धावा. विजयासाठी अजूनही 4 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत ते 7 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवरती मॅच फिनिश होते का, मॅच जिंकली जाते का पाहावं लागेल. आणि या ठिकाणी पहा काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. शिवाजी पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या कॅच साठी. गणेश चव्हाण यांच्याकडून 100 रुपये. गणेश चव्हाण यांचे बंधू आहेत राजेश चव्हाण. रात्री मला वाटते सोबत होते. नक्कीच त्यांनी सांगितलं की आज आमचा खेळ देखील पाहायला मिळेल. खजिनदार निलेश कदम, सदस्य कमिटी दिनेश शेलार, विनोद कदम, मंगेश जाधव, प्रशांत शेलार, विनोद चव्हाण, उत्तम पवार, विजय तळेकर, गणेश चव्हाण ही कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन कमिटी. त्यानंतर गाव कमिटी जर पाहिलं तर सतीश बेलोसे, सुधीर पार्टे, नितेश चव्हाण हे नाव जरूर घ्यावं लागेल. नितेश चव्हाण, प्रवीण सकपाळ हे देखील नाव जरूर घ्यावं लागेल. लाकेश पार्टे, विजय सकपाळ, स्वप्नील कदम, सतीश गोळे, रोशन बेलोसे देखील नाव जरूर घ्यावं लागेल. कारण पाण्याची व्यवस्था जी खेळाडूंसाठी केली आहे नक्कीच घेतली. गणेश चव्हाण मुंबई कमिटी. पोपट चव्हाण, पोपट सकपाळ, साहिल निकम, विक्की जगदाळे, अमर पार्टे, भावेश कदम, ऋतिक सकपाळ हे गाव कमिटी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि पंच आम्हाला कळवत आहेत की बिमरचा नोबल आहे की नाही हा कॉल थर्ड अंपायरचा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवली. आज विजय सकपाळ यांचा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. नो बॉल. पंचांकडून कॉल येतोय नो बॉल. थांब 2 मिनिट थांब. 2 मिनिट थांब.
थांबा थांबा डगआउट मध्ये थांबा. आता बघतायत तिसरे पंच. दिला जाईल निर्णय. काय जो निर्णय आहे तो दिला जाईल. सर्व आपलेच आहेत. आपलं आपणच सहकार्य या स्पर्धेसाठी करायचंय. सर्वांसाठी ही स्पर्धा. कापडे विभागातील 15 गावं मात्र नक्कीच एकत्र आली आणि हा कापडे विभाग प्रीमियर लीगचा सोहळा आपण आयोजित केलाय. नो बॉल. नो बॉल. धावा किती मिळतील? एकच. पळालेत ना, म्हणजे 2 धावा. आता 2 धावांची आवश्यकता केवळ आहे विजयासाठी. मागील मॅच मध्ये 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना सूरज यांनी मॅच जिंकवली होती, परंतु आता 6 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग केला. टप्पा पडल्यानंतर बाहेर आला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवंतर स्वरूपाची धावा. आता केवळ एका धावेची आवश्यकता. यानंतरची मॅच असेल जय मल्हार 11 कुंबळवणे विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. एका धावेची आवश्यकता केवळ. चांगला फटका या ठिकाणी. विजय फटका मारला जातो आणि विजय मात्र प्रस्थापित करतायत